नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत सराव प्रथम सत्र परीक्षा वर्ग 7वी विषय सामान्य विज्ञान। प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिलं 1. मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे। 2. उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते। 3. उदासीन मृदेचा pH 7 असतो। 4. वस्तुमानावर जेवढे गुरुत्वबल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात। ब. योग्य जोड्या लावा। अ गट आणि ब गट। 1. चिनी मृदा जोडी आहे स्नानगृहातील फरशा आणि टाक्या। 2. शाडूची मृदा जोडी आहे पुतळे मूर्ती। टेराकोटा मृदा कुंड्या सजावटीच्या वस्तू। मुलतानी मृदा सौंदर्य प्रसाधन। क. वेगळा शब्द ओळखा। 1. लाखीची डाळ हळद पावडर विटांची भुकटी मॅटॅनिल येल्लो वेगळा शब्द आहे हळद पावडर। 2. तांबे चांदी लाकूड लोखंड वेगळा शब्द आहे लाकूड। प्रश्न क्रमांक 2 अ पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा। 1. सर्वच प्राणी स्वयंपोषण दाखवतात। उत्तर आहे चूक, सर्वच प्राणी परपोषी असतात। 2. प्लास्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहे। उत्तर आहे बरोबर। ब. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा। उत्तर आहे वहन अभिसरण प्रारण। 2. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यास काय होईल? उत्तर आहे वातावरणाची आर्द्रता वाढून हवामान दमट होईल। 3. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? उत्तर आहे घरावर तडित रक्षक बसवून घेऊ। 4. पाण्याला वैश्विक द्रावक का म्हटले जाते? उत्तर आहे पाण्यात जगातील सर्वात जास्त पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 3 अ फरक स्पष्ट करा। 1. पक्षी वर्गातील अनुकूलने आणि मत्स्य वर्गातील अनुकूलने। उत्तर पक्षी वर्गातील अनुकूलने त्यामध्ये 1. शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते ज्यामुळे हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी होतो। तसेच मत्स्य वर्गातील 1. शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते ज्यामुळे पाण्यात पोहताना पाण्याचा प्रतिरोध कमी होतो। पक्षी वर्गामध्ये हाडे पोकळ असतात ज्यामुळे त्यांचे शरीर हलके होते आणि उडण्यासाठी मदत होते। मत्स्य वर्गामध्ये हाडे भरीव असतात, शरीरात पोहण्यासाठी मदत करणारे एअर ब्लॅडर असते। पक्षी वर्गामध्ये पायांचे रूपांतर पंखांमध्ये झालेले असते जे उडण्यासाठी महत्त्वाचे आहेत। मागील 2 पाय चालण्यासाठी किंवा बसण्यासाठी वापरले जातात। मत्स्य वर्गामध्ये पुढील पायांचे रूपांतर परमध्ये झालेले असते। पर हे पोहण्यासाठी दिशा बदलण्यासाठी आणि शरीराचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे आहे। ब. नावे लिहा। 1. पानांच्या मांडणीचे प्रकार। उत्तर आहे एकांतरित वर्तुळाकार सम्मुख आवर्ती। 2. पुंकेसराचे भाग परागकोश वृंत। 3. खोडावर काटे असणाऱ्या निवडुंग करवंद काटेशेवरी। 4. रात्री पाने मिटणाऱ्या गुलमोहर आवळा पर्जन्यवृक्ष लाजाळू। 5. एकच बी असणारी फळे आंबा नारळ खारीक जांभूळ इत्यादी। प्रश्न क्रमांक 4 अ पुढील तक्ता पूर्ण करा। अन्न पदार्थ आणि भेसळीचे पदार्थ। अन्न पदार्थामध्ये दूध भेसळ पाणी आणि युरिया। 2. लाल तिखट भेसळ आहे विटांची भुकटी। 3. काळे मिरी पपईच्या बिया। 4. आईस्क्रीम धुण्याचा सोडा कागदाचा लगदा। ब. शास्त्रीय कारणे लिहा। 1. ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते। उत्तर आहे वजन आणि मापे उदाहरणार्थ वजनाचे दगड मोजपट्टी सततच्या वापरामुळे हाताळणीमुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे झिजतात किंवा त्यांचे मूळ आकारमान वजन बदलते। अचूकता त्यांच्या अचूकतेत झालेला हा बदल तपासण्यासाठी व पुन्हा निश्चित करण्यासाठी त्यांना प्रमाणित करणे। 2. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते। उत्तर आहे
मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूवर कार्य करणारे बल गुरुत्वाकर्षण स्थिर असल्याने तिच्या गतीचे त्वरण देखील एक समान राहते. वातावरणाचा प्रतिरोध नगण्य मानल्यास 3. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. उत्तर आहे हिवाळ्यातील रात्री जमिनीचे तापमान आणि हवेचे तापमान खूप कमी होते. गवताच्या पातींचा पृष्ठभाग थंड झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारी हवेतील बाष्प पाण्याची वाफ देखील अतिथंड होते. ही थंड झालेली बाष्प वाफ पुन्हा पाण्याच्या लहान थेंबांमध्ये दवबिंदू रूपांतरित होते. हवेतील बाष्प थंड होऊन गवताच्या पानांवर द्रवरूपात पाण्याच्या थेंबांच्या स्कस्पाल जमा होते. त्याला दवबिंदू म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे आणि कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य आहे की नाही स्पष्ट करा. उत्तर आहे वीज वाहक छत्रीची दांडी जी बहुतेकदा धातूची असते. विजेची उत्तम वाहक असते. धोका अशा वेळी जर वीज पडली तर छत्रीमुळे वीज वाहून नेली जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्यक्तीला वीज पडून धोका होण्याची शक्यता वाढते. 3. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? उत्तर आहे प्रत्येक ग्रहाचे गुरुत्वीय बल वेगवेगळे असल्या कारणाने एकाच वस्तूचे वजन वेगवेगळ्या ग्रहावर वेगवेगळे भरते. 4. राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? उत्तर आहे राजस्थानमध्ये वाळवंट असल्याने तापमान अधिक असते. पांढरा रंग कमी उष्णता शोषून घेतो म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात. ब. अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कावळे, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचिड. शाकाहारी प्राणी आहेत म्हैस, गाय, हरिण, शेळी. मांसाहारी प्राणी वाघ आणि गिधाड. मिश्राहारी प्राणी मानव, चिमणी. स्वच्छताकर्मी कावळे, जीवाणू. विघटकमध्ये मृतोपजीवी जीवाणू आणि परजीवी गोचिड. प्रश्न 6 सुबक नामनिर्देशित आकृती काढा. 1. चोटमूळ. बघा दिलेल्या आकृतीमध्ये उपमूळ, प्राथमिक मूळ आणि मूलरोग तीनही दाखवलेले आहेत. 2. सुवर्णपत्र विद्युतदर्शी. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.